कात्रज कोंढवा रोड परिसरातील मुनोट शाळा अचानक बंद करण्यात आली। विद्यार्थ्यांना मुनोट शाळा बंद ठेवण्यात आल्याने इतर शाळेत प्रवेश मिळणे कठीण बनले आहे। शाळेतील शिक्षकांवर बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित झाला आहे। शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले। त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप आणि पदाधिकारी बाळाभाऊ कवडे, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अविनाश लाडे या ठिकाणी उपस्थित होते। शाळा संचालक आणि शिक्षक कर्मचारी यांच्या अंतर्गत वादामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सदस्य आपल्या सोबत आहेत, त्यांचे आपण मत घेऊ। जे काही शालेय स्वर्गीय अंबरनाथ जी मुनोट ह्या शाळेचा जो काही प्रश्न आहे तो एक स्टाफ मध्ये आणि जे संचालक आहेत त्यांच्यामधला हा वाद आहे। हा जो वाद विकोपाला जाऊन जर विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल तर विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी डायरेक्ट कोर्टामध्ये अपील केलं पाहिजे आणि कायदेशीर न्याय मागितला पाहिजे। दुसरी गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये की जो काही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे त्याच्यासाठी जे काही शिक्षण अधिकारी आहेत त्यांना जाऊन भेटले पाहिजे आणि त्यांच्या काही जे काही म्हणणं आहे त्यांनी लेखी स्वरूपामध्ये शिक्षण अधिकाऱ्यासोबत मांडले पाहिजे। तिसरा मुद्दा हा महत्त्वाचा असा आहे त्याच्यामध्ये जे काही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे, ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी शालेय शिक्षण समिती जी काय असेल त्या शालेय शिक्षण समितीने व प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन तिथल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतल्या विद्यार्थ्यांना शाळा चालू करून त्या विद्यार्थ्यांसाठी शाळेसाठी जे काही मदत लागेल ती शाळेच्या स्टाफनी आणि तिथल्या काही संचालकांनी मिळून त्या विद्यार्थ्यांना सहकार्य केलं पाहिजे, कारण की त्यांचं पूर्ण वर्ष वायाला गेलं नाही पाहिजे। एवढंच आमची वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे की येथील जे काही शाळेतले जे काही विद्यार्थी असतील त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी शाळा चालू करावी। जो काही वाद असेल त्यांनी आपापसात मध्ये मिटवावा व शिक्षण अधिकाऱ्यांसोबत बोलून सविस्तर त्यांनी काय असेल ते चर्चा करून मार्ग काढावा। धन्यवाद। प्रतिनिधी सौरभ काटेसह देगड महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद। शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप या ठिकाणी मुनोट शाळा जी कात्रज कोंढवा रस्त्यावरची एकमेव मराठी शाळा आहे ती शाळा बंद करण्याचा निर्णय अर्जंटली मॅनेजमेंटने घेतला। त्यांचं आंदोलनाच्या संदर्भात आम्ही इथं आज आलो। शाळा मॅनेजमेंटशी पण बोललो, शाळेने तयारी पण दाखवली शाळा चालू करायची। असं असताना या ठिकाणी परत शिक्षक विरुद्ध मॅनेजमेंट असा वाद रंगलेला आहे, तो शमवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। शाळेने आता फायनली लिहून दिलं की उद्यापासून ते शाळा चालू करणार आणि आम्हाला खात्री की उद्या शाळा चालू होईल। ही शाळा जर चालू झाली नाही तर पुन्हा एकदा आम्ही आंदोलन करू। नमस्कार, आपण पाहत आहात देगड महाराष्ट्र प्रॉब्लेम अरे झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, दोन्ही बाजूचे चालून दिली नाही। हा सर्व विद्यार्थी वर्ग आणि पालक वर्ग फक्त शिक्षणाची आज आपल्या भारत देशामध्ये शिक्षणाचं महत्व नाही हे अशा प्रकारे या मुनोट विद्यालयाने दाखवून दिलेलं आहे। मुनोट विद्यालयाच्या संस्थापकांनी दाखवून दिलेलं आहे। जवळजवळ 900 विद्यार्थी या विद्यालयामध्ये शिकत आहेत आणि अचानकपणे या पुणे मे महिन्यामध्ये संस्थापकांनी पालकांना सूचना दिल्या की पुढच्या महिन्यापासून आपली शाळा सुरू होणार नाही। 900 विद्यार्थ्यांचा आहे या कात्रज कोंढवा रोडला जवळजवळ या
3 किलोमीटरच्या परिसरामध्ये एक 5-6 शाळा आहेत. त्या शाळेमध्ये फुल ऍडमिशन फुल झालेले आहेत आणि आता या विद्यार्थ्यांना जर ऍडमिशन घ्यायचं असेल ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऍडमिशन मिळत नाही. आणि जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर 7-7, 8-8 किलोमीटर 10 किलोमीटर वेगवेगळ्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल. आणि त्या शाळांमध्ये ऍडमिशन जरी घेतलं तर त्या शाळा खूप फीला जास्त मोठ्या प्रमाणात त्यांना किंमत मोजावं लागेल. आणि या पालकांची तशी परिस्थिती नाही, कारण या परिसरामध्ये जे नागरिक या शाळेमध्ये शिकत आहे, या मराठी शाळेमध्ये शिकत आहेत, ही शाळा जी आहे ही गोरगरिबांसाठी 4-5 हजार रुपये फी असलेली शाळा होती. तर या पालकांना न परवडणाऱ्या शाळा अशा शाळेमध्ये यांना नाईलाजास्तव टाकावं लागेल. आणि त्या मुलांना त्या पाल्यांना त्यांना 6-6, 7-7 किलोमीटर ने-आण करावी लागेल. अशा प्रकारे या ठिकाणी या मुनोत विद्यालयाच्या संस्थापकाने या शालेय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा न विचार करता याच्यावर अन्याय केलेला आहे. तर या अन्याय मांडण्यासाठी आमची ही शाळा या कात्रज कोंडवा रोडला रस्त्यावर आमचे विद्यार्थी उतरलेले आहेत. नाही कुणाच्या बापाचं. शिक्षण आमच्या हक्काचं. शिक्षण आमच्या हक्काचं. शिक्षण आमच्या हक्काचं. बंद करतो आणि त्यांनी केलेले सगळे कारनामे समाजाच्या पुढे येतील या भीतीपोटी मी हे करतो. आणि त्यांनी पगारातून 10% रक्कम शिक्षकाला मागितली. बोलायचे ना यांची संचालक मंडळाने मग त्या एका रोज दमानात घालून त्यांनी आमच्या मूळ कर्मचाऱ्याला नोकरून काढले. आणि आजही एवढे पालक शिक्षक असताना ते म्हणतात की दरडे सरला काढून टाका, उद्या आम्ही शाळा चालू करू, उद्यामध्ये आणखी शिक्षकाला काढून टाका, मग आम्ही शाळा चालू करू. आणि त्यांना असं आम्हाला वाटतं की त्यांना शाळा सगळे शिक्षक काढून फक्त फी घेऊन शाळेला कोणी मदत करू नये, काही नाही, म्हणून हे सगळे प्रकरण चालू आहे. शाळा न चालू करायचं कारण शिक्षक आणि संस्थापक यामधले वाद आहेत. यांनी त्यांचे वाद 4 भिंतीच्या आतमध्ये मिटवायला पाहिजे होते, ना की 900 विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळायला पाहिजे होतं. म्हणून हे सगळे विद्यार्थी रस्त्यावर उतरून आज ही पहिला दिवस, शाळेचा पहिला दिवस म्हणजे मुलांच्या आनंदाचा दिवस असतो, उत्साहाचा दिवस असतो. आणि अशा दिवशी या शाळेच्या संस्थापकाने या सर्व विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसवलेलं आहे. रस्त्यावर त्यांना शाळा भरवायची वेळ या संस्थापकाने आणून दिलेली आहे. या ठिकाणी शिक्षण मंडळाचे अधिकारी तसेच शिक्षण मंडळाचे सर्व अधिकारी आणि सर्वच या ठिकाणी निकामी झालेले आहेत. मी या शिक्षण मंडळाचा, या सरकारचा जाहीर निषेध करतो की ज्याने एवढा सर्व प्रकार होऊन सुद्धा या संस्थापकावर काही कोणतीही कारवाई केलेली नाही. आमच्या सर्वांची मागणी आहे, एक तर शाळा सुरू करा, नाहीतर या शिक्षण संस्थेचा जो संस्थापक आहे याच्यावर गुन्हा दाखल करा. या युगात जगत असताना शिक्षण हे व्यवसाय की शिक्षण हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे. हा मुलं विद्यालयाकडे आमचा प्रश्न आहे की शिक्षण हे व्यवसाय आहे का शिक्षण आहे. आज तुम्ही पैशासाठी प्रशासन शाळा चालू करू पण प्रशासन नाही. आज प्रशासन शिक्षणासाठी नसतो. आम्हाला सर्व शिक्षक शिक्षणाच्या शाळेत हवेत खेळायला पाहिजे. आज शाळेवर प्रशासन आहे, माध्यमिक प्रशासन बसलेलं आहे, त्याचप्रमाणे आम्हाला झालीच पाहिजे. त्याप्रमाणे पाहिजे. आणि पोलीस कर्मचाऱ्यांना पण आमचं निवेदन आहे, जर तुम्हाला आमची शाळा ही जर चालू करायची नसेल तर आमच्या सर्व विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनला नेऊन दाखवा. आम्ही हलणार नाही. अपेक्षा आहे की आमच्या लेकरांसाठी
चांगली सुविधा तर एक तर नाहीये. किती वर्ष झालं, 10-15 वर्ष झालं. फी घेतोय तर फी दिली तर पेपर देत नाहीये. प्रशासक पण रद्द होणार नाही, काहीच नाही. असं बोलण्याची पद्धत नाही. माझ्या मुलाला वर्गाच्या बाहेर काढलेलं आहे. ऑफिसमध्ये बसवलेलं आहे. 4-4 तास काढलेलं आहेत म्हणून. 4थी ते 5वीला एवढा त्रास झालाय शिक्षकांना. शिक्षकांनी शाळा म्हणजे शिक्षकांना काढायचं, त्यांच्या मनानुसार शिक्षण आणायचे. लेकरांच्या डोक्याला खायला दिलेलं नाही. शिक्षक पहिलं नीट द्या, शिक्षक नीट द्या पहिलं. शिक्षक जे आहे तेच राहिले शिक्षक पाहिजे. शिकवत नाही, शाळा शिकवत नाही. या ठिकाणी काय झालेलं आहे, पाहिजे शिक्षक. विद्यार्थ्यांची गोरगरिबांची फी घेतलेली आहे आणि शिक्षण नाही. मुख्याध्यापकाला जे अनुदान आलेले, जे शिक्षण चालकाला जे अनुदान आलेले, त्यातले शिक्षकांच्या पगारीतले त्यांना 10% बी पाहिजे आणि विद्यार्थ्यांकडून फी पण पाहिजे त्यांना. तर म्हणजे हे शाळा चालक आहे का तो कुठला व्यापारी आहे का व्यवसाय करतोय, हे शाळाचा व्यवसाय केलेला आहे त्यांनी. त्याच्यावर गुन्हा दाखल जर नाही ना झाला, आम्ही आता फक्त कात्रज अडवले, आम्ही अख्ख्या पुणे शहर अडवू शकतो. एवढे आम्ही विद्यार्थ्याकडून हे करतो. जोपर्यंत शाळा उघडत नाही तोपर्यंत आमचे हे विद्यार्थी आणि आम्ही या रस्त्यावरून हटणार नाही. एकतर आम्हाला शाळेत नेऊन बसवा, नाहीतर तुम्ही पोलीस प्रशासनाने आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन बसवा. आमच्या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन दाखवा. आता ते पोलीस प्रशासनाने सरकारने ठरवायचं की आम्हाला शाळा उघडून द्यायची का आम्हाला रोडवर किंवा पोलीस स्टेशनला बसवायचं. आपल्याला मुनत विद्यालयासमोर हे चित्र दिसून येत आहे. हे फार काही विचित्र. आज आपण या युगात जगत असताना शिक्षण हे व्यवसाय की शिक्षण, हा आमच्यासोबत सर्वात मोठा प्रश्न आहे. हा मुनत विद्यालयाकडे आमचा प्रश्न आहे की शिक्षण हे व्यवसाय आहे का शिक्षण आहे. आज तुम्ही पैशासाठी प्रशासन बसलेलं असतानाही तुम्ही आम्हाला म्हणताय की आम्ही शाळा चालू करू, पण प्रशासन नाही. आज प्रशासन हे कष्टाने बसलेलं आहे आणि हे प्रशासन ते हलवू शकत नाही. त्यांना कुठलाही अधिकार नाही. आमचा संघर्ष हा फक्त आमच्या शिक्षणासाठी नसून आम्हाला सर्व शिक्षक, आमचे जुने शिक्षकच या शाळेत हवेत आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना हा योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. आज शाळेवर प्रशासन आहे, माध्यमिक विभागावर जे प्रशासन बसलेलं आहे त्याचप्रमाणे आम्हाला झालीच पाहिजे, झालीच जे पाहिजे. काय असेल ते त्याप्रमाणे आम्हाला मिळालं पाहिजे. आणि आज आम्ही आमच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरलो आहोत. त्यांनी आमच्या भविष्यासाठी खेळू नये. मी एक विद्यार्थीनी म्हणून कळकळीची विनंती करते की त्यांनी आमच्या भविष्यासाठी खेळू नये आणि जरी त्या आमच्या भविष्यासाठी खेळत असतील तरी आम्हाला योग्य तो न्याय मिळावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. आपण तसेच पालकांशी संवाद साधणार आहोत. आमची तर एवढंच अपेक्षा आहे की आमच्या लेकरांसाठी चांगली सुविधा तर एक तर नाहीये. किती वर्ष झालं शाळेमध्ये, 10-15 वर्ष झालं. फी घेतोय तर फी दिली तर पेपर देत नाहीये. म्हणजे लेकरांना काय तुमची लायकी नाहीये असं बोलण्याची पद्धत आहे. बाहेर आहे, ऑफिसमध्ये बसवलेलं आहे नेऊन की तू फी भरली नाहीत म्हणून. 4थी ते 5वीला एवढा त्रास दिलाय शिक्षकांनी. शाळा म्हणजे काय बाजार नाही. शिक्षकांना काढायचं, त्यांच्या मनानुसार शिक्षण आणायचे. लेकरांच्या डोक्याला खायला दिलेलं नाही. शिक्षक पहिलं नीट द्या, शिक्षक नीट द्या पहिलं. शिक्षक जे आहे तेच राहिले शिक्षक पाहिजे. शिकवत नाही, शाळा शिकवत नाही. या ठिकाणी काय झालेलं आहे, विद्यार्थ्यांची गोरगरिबांची फी घेतलेली आणि शिक्षण नाही. मुख्याध्यापकाला जे अनुदान आलेले, जे शिक्षण चालकाला जे अनुदान आलेले, त्यातले शिक्षकांच्या पगारीतले त्यांना 10% बी पाहिजे आणि विद्यार्थ्यांकडून फी पण पाहिजे त्यांना. तर म्हणजे हे शाळा चालक आहे का तो कुठला व्यापारी आहे का व्यवसाय करतोय, शाळाचा व्यवसाय केलेला आहे त्यांनी. त्याच्यावर गुन्हा दाखल जर नाही ना झाला, आम्ही आता फक्त कात्रज अडवले, आम्ही अख्ख्या पुणे शहर अडवू शकतो. एवढे आम्ही विद्यार्थ्याकडून हे करतो. जोपर्यंत शाळा उघडत नाही तोपर्यंत आमचे हे विद्यार्थी आणि आम्ही या रस्त्यावरून हटणार नाही. एकतर आम्हाला शाळेत नेऊन बसवा, नाहीतर तुम्ही पोलीस प्रशासनाने आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन बसवा. आमच्या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन दाखवा. आता ते पोलीस प्रशासनाने सरकारने ठरवायचं की आम्हाला शाळा उघडून द्यायची का आम्हाला रोडवर किंवा पोलीस स्टेशनला बसवायचं. धन्यवाद. आपण या ठिकाणी पाहत आहोत नागरिक कसे त्याने खूप मोठ्या प्रमाणात हे केलेलं आहे. त्यांच्यावर शिक्षण विभागाने कारवाई केलेली आहे आणि मंत्री महोदयासमोर सुनावणी झालेली आहे. आम्ही प्रशासक बसवतो, पण हे यांना मान्य नाही म्हणून ही आडमुठे भूमिका घेऊन आम्ही शाळा बंद करतोय. आणि त्यांनी केलेले सगळे
कारनामे समाजाच्या पुढे येतील या भीतीपोटी मी हे करतोय. आणि त्यांनी पगारातून 10% रक्कम शिक्षकाला मागितली. शिक्षकांच्या बाबत रीतसर गुन्हा दाखल केला भारतीय विद्यापीठ यांच्या संचालक मंडळावर. मग त्याचा रोष दमनात धरून त्यांनी आमच्या 2 कर्मचाऱ्याला किरकोळ कारणावरून नोकरीतून काढलं. आणि आजही एवढे पालक शिक्षक असताना ते म्हणतात की दरडे सरला काढून टाका, मगच आम्ही शाळा चालू करू. उद्या म्हणजे आणखी शिक्षकाला काढून टाका, मग आम्ही शाळा चालू करू. पण त्यांना असं आम्हाला वाटतं की त्यांना शाळा सगळे शिक्षक काढून फक्त फी घेण्यासाठी कोणी विरोध करू नये, काही नाही म्हणून हे सगळं प्रकरण चालू आहे. धन्यवाद. शाळा न चालू करायचं कारण शिक्षक आणि संस्थापक यामधले वाद आहेत. यांनी त्यांचे वाद 4 भिंतीच्या आतमध्ये मिटवायला पाहिजे होते, ना की 900 विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळायला पाहिजे होतं. म्हणून हे सगळे विद्यार्थी रस्त्यावर उतरून आज ही पहिला दिवस, शाळेचा पहिला दिवस म्हणजे मुलांच्या आनंदाचा दिवस असतो, उत्साहाचा दिवस असतो. आणि अशा दिवशी या शाळेच्या संस्थापकाने या सर्व विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसवलेलं आहे. रस्त्यावर त्यांना शाळा भरवायची वेळ या संस्थापकाने आणून दिलेली आहे. या ठिकाणी शिक्षण मंडळाचे अधिकारी तसेच शिक्षण मंडळाचे सर्वच अधिकारी आणि सर्वच या ठिकाणी निकामी झालेले आहेत. मी या शिक्षण मंडळाचा, या सरकारचा जाहीर निषेध करतो की ज्याने एवढं सर्व प्रकार होऊन सुद्धा या संस्थापकावर काही कोणतीही कारवाई केलेली नाही. आमची सर्वांची मागणी आहे, एक तर शाळा सुरू करा, नाहीतर या शिक्षण संस्थेचा जो संस्थापक आहे याच्यावर गुन्हा दाखल करा.